मित्रांनो कसे बरेच का घाम निसता जीव चाललाय. काल आज सकाळी लाईट गेली ती 3:30ला आणि 6:30ला आली. आणि दुसरं इथं पूर्ण चौकामध्ये काय बोलतात पूर्ण एकदम राडा झाला होता 1:30 वाजता रात्रीचे. कारण की सगळ्यांची लाईट गेली होती. आमच्या कांबडमध्ये काय माहिती का त्रास भेटतोय. कांबडीची लाईट जाते, बिल दाबून देत आहे आणि रात्रभर लाईट नाही. आणि एकदा ना दोनदा नाही, 1.5-2 महिन्यापासून चालूच आहे लाईट जायचा प्रकार चालूच आहे. मग काल लोक एकदम आक्रमक झाले. कारण की लोक थकून येतात तर डायरेक्ट लाईट बिल बंद. मग 1:30-2:30 वाजेपर्यंत इथं चालू होता पूर्ण राडा. आपल्या इथं होती लाईट, आपल्या इथं 3:30ला गेली, डायरेक्ट 6:30ला. म्हणजे या साईडला जे पूर्ण साईड आहे ना पूर्ण लाईट बंद. तिकडचे लोक सगळे एकदम आक्रमक झाले. आणि हे बघा, हे उन्हाने तर नाही, गरमीने तर पुरं घामाचा घाम येतो. माल पण नाही तरी पण एकदम घाम येतो. आज रविवार आहे. हाय मित्रांनो, रविवार संपला, सोमवार आला. सोमवारची रात्र आहे. कारण की त्या दिवशी रविवारी काल खूप एकदम घाम येत होता. एकदम दम भरून येत होता. पहिली गोष्ट व्हिडिओ काही काढलाच नाही. आणि एकदम कसं तरी वाटत होतं. एकदम म्हणजे बरंच नाही वाटत होतं असं आहे. तरी पण ब्लॉग काहीच नाही काढलं. म्हणजे तेवढंच लास्टचे 2 व्हिडिओ बस तेवढंच आहे. आणि आज सोमवार आहे. आज पण घरी होतो. थोडीशी आता बघा तयारी केली आहे. मला जाऊ, काहीतरी ब्लॉग होईल आपला थोडाफार. कारण की लाईटचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता एवढा नाही आहे. आता सकाळी गेली होती, मग आली. मग 3 तासांनी 2-2.5 तासांनी आली अशी दुपारी, सकाळी. आणि चालू आहे आता काय लोड शेडिंग पण असते. चालू आहे बोलणं. जरूर होईल लवकरच लवकर काम. आणि संडेला तर एकदम नुसतं घामच निघालेलं म्हणजे एकदम काय करू काय नाही असं झालेलं आहे. पण तरी पण मग मच्छी विकली आपण, पूर्ण संपवली. आणि मग मी पण रात्रीच गेली, मग नाशिकला गेली. आणि मी आता इथं आराम झाला आहे. थोडं फॅन खाली AC चालू आहे, जरा बरं वाटतंय. बाहेर तर नुसतं एकदम गरम होते. तुम्हाला पण होत असेल. कारण की भरपूर असे व्हिडिओ आलेत, उलव्याचे पण आले. ते एक बाई आहे, ती पण तरसली डायरेक्ट बाहेर MSEBच्या ऑफिसला बोलते मी झोपते तिथं उशी घेऊन. खूप त्रासातले लोक. कारण की कामं करून येतात. तर पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे सगळ्याकडेच आहे असं काय. पण तो पण प्रॉब्लेम. पण लाईटीचं तरी नको आहे ना. बघू आज थोडाफार एक ब्लॉग अजून थोडाफार होईल. तुम्हाला आमचा कामोडा दाखवतो. माझ्याकडे Insta360 आहे त्याच्यानी. आईचं एकदम मॅग्नेट एकदम कडक आहे. बरोबर, हे मॅग्नेटचं कबाट आहे. एकदम चिटकलं, निघतच नाही. आता कैची लावून तिथं होता, चिटकलेला, निघतच नव्हतं. एकदम पकडून ठेवलेलं, डायरेक्ट असं चिपकतं. कैचीने काढला त्याला. बघू आता काहीतरी व्हिडिओ कामोड्याचा ब्लॉग दाखवला. बघू कुठे लाईट गेली का परत कामोड्यामध्ये, कुठल्या सेक्टरमध्ये. बघा निघालोय. सोबत कॅमेरा पण घेतला, चार्ज केला याला.
चाललो आता. आता बाहेर गरम होतं का काय होते काय नाही. आणि मी थोडासा व्हिडिओ जरा ब्लॉगिंग बुलेट घेते, बुलेटवर दाखवणार कामोठा कसं दिसतं बघा. साठी पण घेतोय, त्याच्यामध्ये लोखंड आहे ना, लोखंडमध्ये चिपकतं ते कॅमेरा. दाखवतो बुलेट, बघतो आता कुठे आहे. इथं बुलेट आहे. बघा लागला कॅमेरा. नाईट मोड हे केला. हा चिटकलेला आहे बघा आमचा कामोठा. सकाळी दाखवलं पाहिजे तर पण नाही, दुपारी दाखवलं पाहिजे पण क्राऊड नसतं ना, उन्हामुळं एकदम कोण नसते. आता आहे बघा कॅमेरा पडायचा पाहिजे. साइड हुआ. कामोठा रात्रीचा एकदम भरलेला असतो. तरी पण आता पोरांची साड्या चालू झालेल्या आहे ना, जरा कमी आहे, नाही तर खूप क्राऊड असते. आणि खूप दिवसांनी काढलं आहे Insta360, म्हणजे वापरतोय, नाहीतर चालू असते फोननी कॅमेरा शूटिंग असते. आणि मेन म्हणले तर जेव्हा ऑफिसवर असतो, धंद्यावर असतो, तेव्हा म्हणजे असं मूड होतो बाबा चालू आपली ड्युटी नाही का, त्याच्यामुळं आपल्याला ब्लॉग भेटतात आणि दिसतात. पण असं घरी असलं तर जरा आराम बिराम, कारण की माहीत आहे तुम्हाला पण म्हणजे बघितलं असं ड्रायव्हरचं किती काम निघाला माझा. म्हणजे खूप काम असतं, थकतो आणि त्यात उन्हाळा. मग जरा एक दिवस पूर्ण आराम, जरा म्हणजे 11-12 वाजेपर्यंत मी असतो झोपलेला. मग आता फिरायचं, जरा फिरून कुठं फिरायचं यार, काही कळत नाही. बघू एकदा कुठंतरी एक कुठला प्लॅन भेटला तर जाऊ. कामोठे. आमच्या इकडचा नगरसेवकचा आज वाढदिवस आहे. नगरसेवकला विकास शेठ घरत यांचा वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. जास्त स्कूटीच घेतो, कारण की याच्यामध्ये एकदम आहे मजा, याच्यात पण आहे. पण स्कूटी कशी जरा कुठं पण डायरेक्ट
लगेच ही पण जाते. स्कूटीमध्ये वेगळीच मजा आहे, याच्यामध्ये पण एकदम वेगळी मजा आहे. याचं आहे बघा, एकदम लगेच स्टॉक लगेच उडतो. काय बोलतात याला काही कळत नाही, एवढं बाईकचं माहीत नाही, पण पिकअप लगेच एकदम झटकन. बुलेट आहे भाई, बुलेट. 2 बुलेट आहे आपल्याकडं. एक क्लासिक आहे, ती मामाकडे आहे, तिला झाले 7-8 वर्ष झाले, आणि हिला 2 वर्ष झाले. अजून एक आली असते बुलेट, पण नाही बाबा. स्कूटी कशी आहे, कामानिमित्त चांगली आहे बाबा. सामान बिमान येतो, आपलं तर माहीत आहे काम कसं आहे. काय लागलं तर त्याच्या पुढं मध्ये काही ठेवू शकतो आपण, असं आहे. इथं मच्छी मार्केट आलं आहे बघा जवळच. तर आई पण आली आहे, कोणच नाही आज. आणि इथं बघा त्या दिवशी काय शनिवारी म्हणजे रविवारच्या रात्रीच इथं पूर्ण जाम झालेला. इथं पूर्ण रस्ता रोक झालेला. ही क्रेट आहे ना, तिथं पूर्ण रस्ता जाम, लाईटमुळं. आणि जो हा सेक्टर आहे तिथं पूर्ण लाईट गेलेली, म्हणजे तो एरिया पूर्ण. तेच लोक जरा थकून बिकून येतात, रोजचं किती सहन करणार. एकदा दुपारी पण गेली ना काय वाटणार नाही, पण रात्रीचं जमणार नाही ना. सगळे एकदम पूर्ण न्यूजमध्ये एकदम प्रचार विचार झाला बाबा, काय लाईटचा चालू आहे बोललं सगळ्यांचं. गेले होते ते आपले जे प्रमुख आहेत ते MSEBला, झालं बोलणं. तेच लोडिंगचा प्रॉब्लेम आहे जरा. हे बघा, आता मी राईटला जातोय ना, आता राईट साईडला हा पूर्ण लाईट गेलेली. हा पूर्ण सेक्टरचे लोक तिकडं होते. जावा सगळ्यांचा सन्मान ठेवायचा. हा पूर्ण लाईट गेलेली इकडच्या सेक्टरची. आता आज आहे लाईट दिसते तरी आहे. आणि तो एक सेक्टर आहे, सेक्टर 9-10, लाईट आहे. क्राऊड पण कमी आहे. सोमवारी तर म्हणजे कामावर गेले असेल लोक, संडेला एकदम जास्त मग असतो. नाहीतर मग सुट्टी तर चालूच आहे पोरांची, त्याच्यामुळं पण कमी आहे. तिथं रामशेठ ठाकूर शाळा आहे. मस्त एकदम रात्रीचा एकदम भारी वाटतं फिरायला. दुपारचं नको होतंय, नुसता वाफा येतात. एक नंबर वाटतं. बघा हा सेक्टर 9-10 हा पण इकडचे पण लोक एकदम आक्रमक झाले. काल पण गेली लाईट, म्हणजे रविवारी रात्री सांगितलं होतं तरी पण म्हणजे तो राडा झाला. मग त्याच्यानंतर उद्या काल पण गेली लाईट. काय असं वाटतं लाईटच गेली का काय. बुलेट भाई बुलेट. बघू घेऊ अजून काय ना काय, अजून नवीन काहीतरी येणार आहे. हथियारला आहे.
कामानिमित्तच आहे ते. फायरिंग बघा कसली आहे बुलेटची. त्याला एक्झॉस्ट पण नाही आहे, साधाच आहे. जो कंपनी फिटेड आहे तोच आहे, तरी पण एवढा मस्त आवाज येत आहे. असं आहे 18 डेसिमलपर्यंतच ठीक आहे. ह्याची 18 डेसिमलपर्यंतच आहे. पासिंग होत नाही ते. उकडं घुसतं रे भाई. आवाज पण चालवली ना मस्त फायरिंग येते. आणि छोटा भाऊ कुठं पण घेऊन जातो, लोणावाला, नाशिक, बुलेट घेऊला आणि भारी वाटते. आणि तोच आजारी झाला होता. आता परत इथं झालो. इकडून जाऊ, राईटने घेऊ आता आतमध्ये. मग इथे आहे एक गावाचा रस्ता आहे. आज लाईट आहे. आणि असा हात दुखायला लागतो यार. सवय ना आपली, तेव्हा हात दुखायला लागतो. ॲक्सिलेटर देता देता शोक असतो कोणाकोणाचा नाही, जमत नाही. पण गावाचा रस्ता हा कामोठा गाव. आता चाललो, आता मच्छी मार्केटला चाललोय. अरे भाई चल लवकर, जाऊ दे भाई आराम से. दुसऱ्या गेअरवरच पडते नाही, रेस पण नाही बघा, रेसच नाही इथं बघा. थार आहे पण टायर जमला त्याचा, अरे खालीच बसली ती. दुसऱ्या गेअरवरच चालते बघा ही गाडी. बुलेट आहे बाय, क्लासिक. तुम्ही सांगा बरं कसे ब्लॉग पाहिजे बरं, त्या हिशोबाने आपण काढू, प्रयत्न करू. फेसबुकला तर खूपच कमेंट आहे भाई, पुरा राडाच राडा आहे. कोणाकोणाचे कमेंट सांगायचे सांगा.
तुम्हाला मच्छी मार्केट दाखवतो परत. इथं मावशीचा धंदा. ये भैया और भाई केम छो. ये कैमरा थोड़ा सा सबको ज़रा दिखा रहा काम मोटा कैसा है करके. गए नहीं घूमने क्या लोग. मेरे को फोन करता ना फिर घर पे था. मैं आप भी निकला कहीं गए होगे बारिश नहीं आराम किया. भी आराम नहीं किया सो गया था खाना खाया सो गया. खुशी आहे कोलंबियन पापलेटच आहे. भाव वाढले. अच्छे दिन आहे की कोणच नाही अजून खाली. खुशी बंद करते. कॅमेरा बघा आपण इथं लावला. टी व्ही दिसतंय बघा आता इथं कसं दिसतंय. बघा मार्केटमध्ये कोणच नाही. एक जण आहे थोडा थोडा माल घेऊन बसले. मावशी आता बंद केले दुकान. कॅमेरा आता इथूनच चालू करू आपण. हो कसं दिसते. पडणार नाही मॅग्नेट आहे. घेतले सोबत चाललो आता घरी. मावशी सोमवार मंगळवार बसते. मावशी थकत नाही आम्हीच थकतो बरं.